जरांगेचं म्हणणं जे आहे हे सरकारने ऐकलं पाहिजे आणि जे सोयऱ्या आहेत म्हणजे बाई आहे, समजा पत्नीच्या आई वडील आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे. अशा रीतीने जेवढे म्हणून जे आहेत अशा हे साखळी तर सगळ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. किंबहुना त्यांच्याबरोबर ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. आणि कारण असं आहे की आपण जे आहे की जरांगेंचं ऐकायला पाहिजे आपण, नाही तर त्या मोर्चा घेऊन येतील, नाही तर आणखी काहीतरी करतील. त्यापेक्षा जे आहे ते म्हणतात त्यापेक्षा व्यायाची व्यायी, व्यायाची व्यायी, व्यायाची व्यायी, व्यायाची व्यायी असं सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे.